वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी इथे तुम्हाला मंचुरियन बनवून दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी. इथे मी कोबी कट करून घेतलेली आहे, त्यासोबत गाजर, कांदा कट करून घेतलेला आहे. त्यामध्ये मी इथे मक्याचं पीठ आणि मैदा ॲड करत आहे. पहा, अशा प्रकारे थोडा टाकून घ्यायचा. नंतर त्यामध्ये मी इथे लाल तिखट, त्यामध्ये मी इथे मीठ, काळं मीठ, थोडा चाट मसाला टाकलेला आहे. नंतर परतून हळद आणि थोडे जिरे, नंतर त्यामध्ये ते थोडा सोया सॉस ॲड केलेला आहे 1 चम्मच. नंतर अशा प्रकारे छान परतून घेऊन त्यामध्ये इथे मी कोमट पाणी ॲड केलेलं आहे. अशा प्रकारे छान मळून घेऊन मी नंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये छान असे मंचुरियनचे बॉल बनवून खरपूस असे लालसर तळून घेतले. पहा, अशा प्रकारे. नंतर पुन्हा एकदा मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये इथे मी जिरे आणि मोठा मोठा असा कट केलेला कांदा टाकलेला आहे. माझ्याकडे शिमला मिरची अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी टाकलेली नाही. तुम्ही नक्की टाका. पहा, अशा प्रकारे. नंतर त्यामध्ये मी ते आपली लसूण आणि अद्रकची पेस्ट, नंतर त्यामध्ये टोमॅटो सॉस आणि मी इथे घरीच बनवलेला टोमॅटो सॉस होता तेही पण टाकून घेतला. नंतर इथे मी रेड चिली सॉस आणि थोडं सोया सॉस टाकून छान परतून घेतलं. नंतर मी इथे मक्याच्या पिठाचं पाणी बनवलं होतं तेही याच्यामध्ये ॲड करून घेतलं. नंतर थोडं वरतून कोमट पाणी ॲड केलं आणि अशा प्रकारे छान उकळी येईपर्यंत शिजवायचा. नंतर त्यामध्ये इथे मी लाल तिखट, थोडं मीठ आणि थोडी किंचित पिठी साखर टाकलेली आहे. नंतर मी छान परतून घेऊन त्यामध्ये इथे मी कोथिंबीर ॲड करते. पहा, अशा प्रकारे उकळी आल्यानंतर मी मंचुरियनचे बॉल टाकून घेतले, वरून कोथिंबीर ॲड केलेली आहे. तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करा. घरच्या घरी हेल्दी अँड टेस्टी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.